नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कर्जुने खारे येथील संजय शाहू बोर्डे यांनी पारनेरचे आमदार काशीनाथ दाते व कैलास लांडे यांच्या विरोधात फसवणूक आणि एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे दिलेली तक्रार खोटी असल्याचा दावा करत तिची सखोल चौकशी करण्याची मागणी कैलास पोपट लांडे यांनी केली आहे. चोंडी वस्ती रस्त्याच्या भूसंपादन मोबदल्याच्या बाबतीत माझा आणि आमदार काशीनाथ दाते यांचा कोणताही संबंध नसल्याचं लांडे यांनी निवेदनात म्हटलं आहे. तसेच या ठिकाणी संजय शाहू बोर्डे यांची सामायिक 2 गुंठे जागा आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटे आरोप करण्यात आल्याचा आरोप करत संजय बोर्डे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या व्हिडिओचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच खोटी माहिती देऊन मानहानी केल्याप्रकरणी संजय बोर्डे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. नमस्कार, मी कैलास लांडे आज या ठिकाणी SP साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की दिनांक 16 जुलै रोजी आमच्या गावातील एक समाजकंटक संजय बोरुडे यांनी माझ्याविषयी व नगर पारनेरचे आमदार दाते सर यांच्याविषयी खोटी तक्रार या ठिकाणी SP साहेबांकडे दाखल केली होती. त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलेलो आहे आणि या ठिकाणी साहेबांना सर्व पार्श्वभूमी समजावून सांगितली आणि या घटनेशी माझा व दाते सरांचा कुठलाही संबंध नसून सदर व्यक्तीने या ठिकाणी खोट्या प्रसिद्धीसाठी आमच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदन दिलेलं आहे. तरी या ठिकाणी त्या व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्याचं आश्वासन या ठिकाणी साहेबांनी दिलेलं आहे. आज दिनांक 18 रोजी आम्ही खारेकर्जुन येथील रहिवासी 16 तारखेला जे निवेदन दिलं होतं संजय शाहू बोर्डे यांनी, त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो का 16 तारखेला जे संजय बोर्डे यांनी जे वक्तव्य केलं, कैलास लांडे आणि नगर पारनेरचे भाग्यविधाते आमदार काशीनाथजी दाते सर यांच्या संदर्भात एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, 302चा कलम लागू करू अशी जे या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं तर ते अतिशय बकवासगिरीचं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कारण असं येत नाही. परंतु मूळतःच संजय शाहू बोर्डे ही अतिशय घाणवृत्तीची प्रवृत्तीची व्यक्ती आहे. तर खारेकर्जुन्यामध्ये ज्यावेळेस विकासाचं कुठलंही काम येतं तर त्यावेळेस त्या ठिकाणी कामाला आडं यायचं. आपल्या संघटनेचा, जय भीम संघटनेचा पाठिंबा थोडा घ्यायचा आणि त्या माध्यमातून जो कोणी ठेकेदार असेल, जे कोणी शासनाचे अधिकारी असेल, ग्रामपंचायत असेल, याच्यातून आपल्याला 2 रुपये कसे मिळतील असं ब्लॅकमेलिंग करायचं. हे पहिल्यापासून या ठिकाणी चालत आलेलं आहे. परंतु चोंडी या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही सर्व गावकऱ्यांनी आमदार काशीनाथजी दाते सर यांनी ज्यावेळेस रस्ता मंजूर केला त्यावेळी त्याचं कामही संजय बोर्डे यांच्या हाताने आम्ही करून घेतलं. त्यामागे कारण असं होतं का त्या ठिकाणी का ते कामात विघ्न नको. आमची खारेकर्जुन्याची शेतकरी जनता आणि त्या ठिकाणी राहणारे आमचे 35-40 कुटुंब त्या रस्त्यासाठी व्यथित झालेले होते. आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांना विनंती केली आणि तो रस्ता दाते सरांच्या माध्यमातून पूर्ण झाला. परंतु यांच्या हस्ते उद्घाटन करून सुद्धा यांना 10,000 रुपये दिले होते, परंतु त्यांना अजून अपेक्षा होती. आणि या ठिकाणी त्यांनी जो नमूद उल्लेख केला का मी दाते सरांसंग बोललो, मी असं केलं, मी तसं केलं, यामध्ये कुठलीही शाश्वती नाही. कुठलं या ठिकाणी दाते सरांसंग या ठिकाणी या व्यक्तीचं बोलणं झालेलं नाही. दाते सरांचा आणि यांचा कुठल्याही या ठिकाणी संबंध नाही. परंतु ही प्रवृत्ती इतकी अतिशय वाईट आहे का गावामध्ये कुठलंही काम आलं तर निश्चित स्वरूपाने विरोध करणार आणि त्या ठेकेदार असेल, कुणी असतील अधिकारी असेल, त्यांच्याकडून 2 पैसे मिळवायचा हा यांचा मूळचा धंदा आहे. या धंद्याच्या विरोधामध्ये आम्ही आज सर्वजण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत. आणि जो आमच्यावर 302चा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात किंवा एट्रॉसिटीचा जो गुन्हा दाखल करू का असं कुठल्याही प्रकारचं काही होणार नाही. आम्ही कुठल्याही समाजाला वाईट बोललेलो नाही, समाजाचं कधी आम्ही वाईट केलेलं नाही. जे करतो ते चांगलंच करतो. त्यामुळे गावातील सर्व समाज आमच्या पाठीशी निश्चित स्वरूपाने उभा आहे. आणि उद्याच्या कालखंडामध्ये यांनी जो गावासाठी त्रास दिलेला आहे, गावाला जो आटापिटा सळकीपळ करून सोडलेला आहे, कुठेही काम काढलं तरी म्हणतात आमचीच जागा आहे, याची शासकीय दरबारी सर्व चौकशी व्हावी. याची त्या ठिकाणी जागा गेलेली असेल ती जागा यांनी निश्चित स्वरूपाने आपले सर्व कागदपत्र तहसील कार्यालयात हजर करावे आणि त्या ठिकाणी आपली जागा घ्यावी ही आमची या ठिकाणी विनंती आहे. परंतु या पुढील काळामध्ये ग्रामपंचायत असेल, आमदार निधी असेल, खासदार निधी असेल, कुठलाही शासकीय निधीला कामाला जर अडथळा जर आणला तर आम्ही सर्वजण या ठिकाणी का वरिष्ठ पातळीवरून तुमच्यावर निश्चित स्वरूपाने आम्हीच या ठिकाणी जे योग्य गुन्हे आहेत ते आपल्यावर दाखल केले जातील
याची आपण नोंद घ्यावी. कामात जर इथून पुढच्या काळात आपण अडचण निर्माण केली तर आपल्याला आम्ही सर्व गावकरी या ठिकाणी सोडणार नाहीत. आपण या मागील काळामध्ये कानेच असे कुठाने केले आहेत. आम्ही पाझर तलावाचं काम 2018 मध्ये केलं, त्या ठिकाणी आपण अडथळा आणला. 2017 मध्ये आम्ही दलित वस्तीमध्ये काम केलं, त्या ठिकाणी कामाला तुम्ही अडथळा आणला. परंतु आम्ही सर्वांनी या ठिकाणी संगनमताने तुमच्याशी बोललो आणि ते काम आम्ही सामंजस्याने मार्गी लावले. परंतु आम्ही या ठिकाणी आता तुम्हाला या ठिकाणी विनंती करतोय का आपण जर शासकीय कामात अडथळा आणाल तर तुम्हाला निश्चित स्वरूपाने आम्ही कायद्याच्या चौकटीत निश्चित स्वरूपाने अडकू. या ठिकाणी अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्वाही देतो आणि काशीनाथ दाते सरांचे विशेष आभार या ठिकाणी असे मानू इच्छितो का त्यांनी जो आम्हाला चोंडी वस्तीसाठी जो रस्ता दिला त्यांचे या ठिकाणी विशेष आभार. कार्यकर्त्यातील सर्व जनता निश्चित स्वरूपाने त्यांच्या कामावर खुशी आहे. परंतु संजय बोरुडे यांनी जो वक्तव्य केलं कैलास लांडे आणि दाते सरांच्या विरोधात यांचा आम्ही निषेध करतो. या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. मी बाळासाहेब एकनाथ ढवळे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष. माझ्या गावामध्ये चोंडी ही दलित वस्ती, तिथं दलित कुटुंब राहतं. गेल्या कितीतरी वर्षापासून तिथल्या मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी फार मोठे अडथळे निर्माण होत होते. मग त्यासाठी मी 5/6/2026 रोजी जिल्हाधिकारी साहेब यांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांच्यासमोर निवेदन सादर केलं. संबंधित जे छायांकित चित्र ते सादर केल्यामुळं तात्काळ जिल्हाधिकारी साहेब यांनी त्या चोंडी वस्तीची दखल घेऊन त्या रस्त्याला मंजुरी दिली. ते मंजुरी दिली असताना तात्काळ पारनेरचे आमदार जे आहेत दाते साहेब यांनी सुद्धा मागं पुढे विचार न करता तात्काळ त्या रस्त्याला त्यांनी पाटबंधारे बांधकाम विभागाला पत्र देऊन त्या रस्त्याला तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे आणि त्यामधून हा रस्ता झाला आहे. पण आज त्या रस्त्यामुळं आज सगळ्या लोकांना त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी गेल्या कितीतरी वर्षापासून त्या रस्त्याचं काम अडथळलेलं होतं. त्या ठिकाणी स्थानिक 2 आमदार बी येऊन गेले होते. त्या आमदार लोकांना बी असा त्रास दिला गेला, जातीवादक. पण त्या ठिकाणी सगळे दलित लोकच राहतात ना, इतर लोक. मग आज आम्ही जे काही केलेलं आहे ते दलित लोकांसाठीच केलेलं आहे ना. आमची तिथे 1 गुंठा बी जागा नाही ना. पण आज जर ज्या ठिकाणी दाते सरांनी स्वतः तात्काळ मंजुरी दिली त्या दाते सरांचा गावकऱ्यांनी सगळ्यांनी आभार मानला पाहिजे. आम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी थांबलेलो, पण दाते सर अजून बी आमच्या गावाला वेळ द्यायना, कारण त्यांनी फार मोठं काम आमच्यासाठी केलेलं आहे. आणि आज त्यांच्यात काही गावाची समाज संकट लोक आहेत ते त्यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्याचं हे दाखवतात. पण माझं एक जिल्हा अधिकारी साहेबांना एक विनंती आहे की सदर प्रकरणाची शहानिशा करण्यात यावी. सदर ह्या माणसांनी जी हा कागदपत्र घेऊन जे सरकार तहसील कार्यालय इकडे तिकडे ज्या कार्यालयात जातो त्याची तात्काळ चौकशी करण्यात यावी. हा कोणाला कोळ लागलेला आहे, याच्या जमिनी किती आहेत याची सखोल शासनामार्फत चौकशी करण्यात यावी. आणि दाते सरावरती जो काय अॅट्रॉसिटी सारखा जो काय गुन्हा दाखल करायचे जे काय जातीवादक शब्द केलेले आहेत, पण जातीवादक आम्ही याचा वापर कधीच केलेला नाही. कारण आम्ही सर्व दलित कुटुंब, मराठा कुटुंब आम्ही सगळे एकत्र राहत आहोत. आणि तुम्ही आज बी चौकशी करा पोलीस प्रशासनामार्फत त्या दलित चोंडी वस्तीमध्ये किती कुटुंब राहतात आणि त्यांची परिस्थिती कशी होती. आज त्या ठिकाणी जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याचं सगळं श्रेय माननीय दाते सर यांना देण्यात यावं. आणि दाते सरांनी जे काम केलेलं आहे त्याचं काम आमच्या गावात आतापर्यंत झालेलं नाही.